शेवग्या शेंगा अशा मागचा पुढचा भाग कट करून आणि तुकडे करून अशी जेवढी निघेल तेवढी त्याची साल काढून घेतलेली आहे. पाणी गरम करत ठेवलेलं यामध्ये आता ह्या शेंगा गॅसची आत मोठी ठेवलेली यावर झाकण ठेवून शेंगा शिजून घेऊ. अधूनमधून चेक करायचे. 7-8 मिनिटापर्यंत ह्या शेंगा शिजून घेतलेल्या आहेत. तर व्यवस्थित शिजल्या आहे. एकदम गाळ होईपर्यंत पण शिजून नाही घ्यायच्या. इथं लसूण घेतलेला आहे. यामध्ये चवीनुसार मीठ बारीक करून घ्यायचं. भांड्यामध्ये तेल, भरपूर असे जिरे, फक्त जिरेच टाकणार आहे. तेल एकदम व्यवस्थित गरम झालं होतं त्यामुळे जिरे तडतडले नाही, पण छान असा खमंग सुगंध सुटलेला आहे. बारीक केलेला लसूण मिक्स करून घ्यायचं. यामध्ये घरगुती मसाला, काळं तिखट, हळद गॅसची आच कमी केलेली आहे. या शेवग्या शेंगा पाण्यातून टाकायच्या. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, तर पाणी अजिबात वाढवणार नाही. गॅसची आच मोठीच ठेवलेली आहे. शेंगा अगोदरच शिजून घेतलेल्या आहेत. त्या मोठ्या आचेवरच 1 मिनिट फक्त उकळी घेणार आहे. 1 मिनिट झालेला आहे.